गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहे तुम्ही? एकदम मजेत असणार. आणि आपलं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. सकाळचे 7 वाजलेले आहे. होऊ शकता सगळे झोपलेले आहे. मी आज उठलो आहे आणि जॉगिंगला चाललो आहे. आणि खूप दिवस झाले गेलो नव्हतो आणि आजपासून चालू केलं. पहिला दिवस आहे आज. आणि आपले नवीन बुटं बघू कुठं आहे. नवीन बुटं म्हणजे हे खूप दिवस झाले बुटं काढले नाही. तुम्ही बघू शकता हे आपले बुटं खूप घाण झाले. ते कमी वर्ष 2 वर्ष झाले काढले नव्हते. पाहू शकता तुम्ही. आणि कुठं जायची वेळच नाही आली नाही का. सकाळ सकाळ पहिले जायचे जॉगिंगला, आता जात नाही नाही का. फ्रेश वाटते सकाळी चालायला वगैरे आलं. आणि मी खूप दिवसानंतर चक्कर मारायला आलो नाही का. आणि पहिले मारायचो पण बंद केलं होतं नाही का. अगदी टॉमी आता रोडला लागलोय. टपवून रोडला आहे आम्ही. चक्कर मारतोय बघू शकता. हाय पब्लिक थोडी. मला वाटतं मीच उशिरा उठलो होतो, तसं काही नाही. पब्लिक असल्यावर काय वाटत नाही. बघू शकता तुम्ही आमचं युनिटी ग्राउंड. वा, भाऊनी गाणे बिणे एकदम छान लावलेली आहे. बघू शकता गंबर आहे. हो चला शाळेत. एक 1.5 किलोमीटर चक्कर मारली आणि 1.5 किलोमीटर यायला, 1.5 किलोमीटर जायला. आणि काय होतं, आज पहिला दिवस आहे. परत काम वगैरे करायचं आहे. आणि मकर हातपाय दुखले ना, परत उद्या सुट्टी वगैरे होईल नाही का. त्यामुळे ना पहिल्या दिवशी 1.5 जायला 1.5 यायला 3 किलोमीटर बरं का. तुम्हाला परत वाटायचं बोल बच्चन आणले. डवण वस्तीच्या तिकडे गेलतो बघू शकता. परत रिटर्न चाललो आहे मी घरी. इकडं डवण वस्ती इकडे गेलो होतो. आता रिटर्न परत घरी चाललो आहे. पाहू शकता सूर्य वगैरे पूर्ण उगलाय. आम्हाला उशीर झाला आहे. उद्यापासून थोडं लवकर चक्कर मारायचे नाही का. 6:30ला म्हणजे 6, 6:30, 6:15 नाही का नाही. आज 7च्या नंतर घराच्या बाहेर पडलो होतो. हे बघू शकता साहेब भेटले. तन्वीर भाऊ नमस्कार. काय म्हणता. तन्वीर भाऊ आमचे भावी नगरसेवक. बघू शकता तुम्ही. होणे मस्त आहे. कार आणलेली आहे. कुठं चालले फिरायला. कुठं पाईपलाईनला चहा प्यायला. बघा चहा प्यायला घेऊन चालले ते. काय नाही भाऊ चक्कर मारायला चाललो. नाही या तुम्ही बघू शकता आमचे तन्वीर भाऊ आम्हाला भेटले होते. ते म्हणले चला चहा प्यायला. मी म्हणलो नको मला जायचंय. म्हणले चालले 5-10 मिनटं. आणि खूप दिवसानंतर आम्ही दोघं सोबत आहे. एक कमीत कमी 2-3 वर्ष आले मी आजारी पडायचे पहिले. आणि त्या टायमाला आम्ही कंटिन्यू सोबत भाडे वगैरे मारायचो टेम्पोचे. आणि त्याच्यानंतर ते त्यांचे फक्त हात वगैरे करतात, भेटतात, पण असं भेटलो नाही कधी. आणि आज आम्ही सोबत. त्यांनी मोठी गाडी घेतली XUV बघू शकता. त्यांनी भाऊ काय म्हणता. निवांत एकदम निवांत. ते भावी नगरसेवक आहे. मतदान द्या त्यांना. आमचं मतदान आहे का नाही. मित्र असावा तर असा असावा. जो कुठं पण भेटला तर म्हणावं चल चहा प्यायला. बाकीच्या आहे येऊ का भाऊ. आहे का नाही तन्वीर भाऊ. हे खरं आहे बरं का मित्रांनो. आलो आम्ही चहावाल्यांपाशी. प्रोफेसर चौकात आलेलो. बघू शकता घरापासून एक 5-6 किलोमीटर एवढा लांब आलोय चौकात.
बघू शकता नजारा. इथं तुम्हाला सांगायचं आणि इथं आमची छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवणार आहे. हे आमचं प्रोफेसर चौक आहे. संध्याकाळी खूप छान वातावरण होतं, तसं कपल वगैरे येतात, फॅमिली वगैरे. आणि हे खूप जुनं चहाचं सेंटर आहे आणि इथं चहा प्यायला आलो आहे आम्ही. तन्वीर भाऊ बघा काय म्हणतात, सकाळ सकाळ काय करायला पाहिजे? सकाळ सकाळ रोज फिरायला येत जा आमच्यावानी. आज आम्ही पहिल्यांदा आलो आहे फिरायला खूप दिवसानंतर. आणि तन्वीर भाऊ पण उद्यापासून येणार आहे. त्यांना जमन नाही यायला, उद्या नाही आलं तर त्यांना ब्लॉकमध्ये घेणार नाही पुढच्या वेळेस, आहे का नाही? खारी बिरी काही नको घेऊ, फक्त चहा पाजा. चाय लवर आहे आम्ही. बघू शकता तन्वीर भाऊ म्हणतात तुमचं यूट्यूब चॅनल आहे का, पाहू शकता. तन्वीर भाऊ आमचं यूट्यूब चॅनल माहिती नव्हतं का? आता कळलं. शेअर सबस्क्राईब करा बरं का. आणि तुम्हाला सांगतो मी खूप वर्षानंतर गाडी फोर व्हीलर चालू राहिलोय. आणि आपल्याला एक तर एक्सपिरियन्स नाही आहे आपल्या टेम्पो शिवाय, आहे का नाही? ही आपल्या हक्काची गाडी म्हणून चालू राहिलोय, आहे का नाही मित्रांनो? वय तन्वीर भाऊ अजून काही एवढं माहिती नाही आहे खरं, सिरियसली सांगतोय. कधी गाडीच फोर व्हीलर चालवली नाही. मग तुम्हाला वाटत असं बोल बच्चन आणतोय सकाळ सकाळ. तन्वीर भाऊला विचारा, मी कधी कोणाची गाडी आतापर्यंत चालवली नाही आणि फर्स्ट टाइम तन्वीर भाऊची गाडी चालू राहिली. बरोबर आहे का नाही तन्वीर दादा? पण काही म्हणा, फोर व्हीलरची फिलिंगच वेगळी आहे. आपण घेणार येत असतो आपला पण एक दिवस, एक ना एक दिवस माणसाने कष्ट केले ना, एक ना एक दिवस त्याला आपोआप फळ भेटतं. वय तन्वीर भाऊ? नक्कीच कष्ट करत राहायचे. मग काय. कोणी सोडलं? तन्वीर भाऊनी सोडलं आम्हाला. आता आम्ही चाललो आमच्या घरी, पाहू शकता तुम्ही. आणि पहिली गोष्ट सांगतो, फर्स्ट टाइम एक दुसऱ्यांदा लाईफमध्ये कार चालवतोय. कार अजून चालवली नाही, काही नाही, नाही का? आणि कसं एक्सपिरियन्स नाही आपल्याला. आणि रोज त्या फील्डमध्ये असलं ना, कार वगैरे चालवणं हे ते, मग काय वाटत नाही. आणि दुसऱ्यांदा बसलो 5-6 वर्षानंतर. आणि एकदा माझे मित्र आहे क्लासमेट मंगेश म्हणून, त्याची गाडी चालवली होती. त्याच्यानंतर आज तन्वीर भाऊची चालवली, बस अजून नाही चालवली. आणि जाऊन ते भेटले होते परत, मग म्हणले चहा वगैरे घ्या. चहा पिऊन आलो आम्ही. आता चाललो आहे घरी. पाहू शकता खूप खाली जायचं आहे, अजून 500 मीटर. पाहू शकता घरी आलो आहे. आता मस्त की तयार बियार होतो, आवरतो, फ्रेश होतो. बीट आणि गाजरचा ज्यूस आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ह्यो मी पिणार आहे, कसं लागतं ते माहिती नाही, पहिल्या वेळेस पिऊ राहिलो आहे. आणि छान लागतोय. आणि हे तुम्हाला सांगतो थोडंसं कडसरने असं लागतोय, नाही का? माहिती नाही आपल्याला, पण आता नवीन सुरुवात केली आजपासून. आणि ज्यूस वगैरे पण प्यावं लागेल, जरा तब्येत बनवायची म्हणल्यावर, आहे का नाही? आता एक भाडं लागलं, मी चाललोय आता आपला टेम्पो घेऊन. सकाळी आता मगाशी थोडं काम होतं, तिकडे गेलतो. तर एक जणच फोन आला, एक अर्जंट आहे म्हटलं, नाही का? 12 वाजले चालू आता तिथं. आता गाडी वगैरे भरली होती आणि MIDCला मला 2 माणसं भेटली होती. आणि त्यांना पंढरपूरला जायचं होतं. त्यांना म्हटलं मी पंढरपूरला तर चाललो नाही, आणि इथपर्यंत तुम्हाला सिटीपर्यंत सोडतो, बायपासपर्यंत, नाही का? कल्याण बायपासला सोडलं त्यांना. आणि ते मला पैसे देत होते. मी त्यांच्याकडून काही पैसे घेतले नाही. आणि त्यांनी बळजबरी मला 20 रुपये दिले. आणि ते स्वतः एवढं म्हणले. आणि काही जण टेम्पोवाले म्हणतात 50 रुपये 100 रुपये झाले. आणि काय होतं, काही जण ते पैशासाठी भाडं वगैरे मारतात.
काहींना माणुसकी असतील काहींना नसतील. ते माणसं म्हणले भैया पहिल्या वेळेस तुमच्यासारखे माणूस भेटला, त्यांनी पैसे मागितले नाही तरी बळजबरी त्यांनी 20 रुपये दिले आणि ते मला म्हणले तुम्ही आम्हाला व्यवस्थित रस्ता सांगितला, थँक्यू सो मच म्हणले. आणि काय होतं माहिती का, आणि आपण एक ड्रायव्हर पण आहे आणि एक माणुसकी म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, काय होतं कोणाकडे पैसे असतात नसतात, पण सगळ्या गोष्टी पैशाने भेटत नाही आणि माणुसकीने पण भेटतात. ते स्वतः म्हणले तुम्ही पंढरपूरला आले तर नक्की आम्हाला भेटा. त्यांनी मला नंबर दिला त्यांचा. काय होतं माहिती का, 2 शब्द व्यवस्थित बोलला ना माणसाने आणि पुढं भविष्यात पंढरपूरला गेलो काय झालं आपण अडचण येईल त्याला कॉल बी करू शकतो. ठीक आहे, मी म्हणलं एक सांगावं आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना. आणि आता मी चाललो आहे केडगावला. बघू शकता एकदम सुंदर रोड केला आहे आमच्या नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगतापनी. बघू शकता अतिशय सुंदर रोड केला आहे. बघू शकता मस्त झालं आहे. हे आमचं केडगाव अहमदनगर सोडून आता अहिल्यानगर झालंय. बघू शकता सुधारणा अहमदनगर शहराची. अँड आता अहिल्यानगर म्हणायचं, अहमदनगर नाही म्हणायचं, ओनली अहिल्यानगर. हे आमचा झेंडा म्हणजे झेंडा चौक आहे. केडगावमध्ये आले ना, कोणाला काही माहिती नसलं ना, म्हणजे कोणाला विचारलं ना सांगायचे झेंडा चौकामध्ये जायचं. काही सांगत आहेत पण मला माहिती नव्हतं. एक टायमाला लोक म्हणायचे असं या चौकात आहे नाही का. सगळ्यात पहिल्यापासून झेंडा चौक आहे. झेंडा उभा आहे नाही का तिथं. JCB वाले भैया हम इधर साइड को होते नहीं तो हमको लेके जाएंगे आप. काम चालू आहे बघू शकता तुम्ही. अजून आपली गाडी झाली खाली. आता केडगावच्या ते पुलापाशी मी रेल्वेचे ब्रिज आणि फायनान्सवाल्याचं फोन आला त्यांना हप्ता द्यायचा होता. ते माझा हप्ता बाउन्स होतोय ना, तर त्यांना कॅश भरतो नाही का. आणि ते म्हणले आज जमा करा, होते ॲडजस्ट केले तुम्ही पैसे. चाललो आहे तिथं नाही का. आमच्या नगर शहराचा पूल. आता आम्ही DSP चौकात आहे आणि ते फायनान्सवाला म्हणला खूप ट्रॅफिक होते नाही का. चाललो आहे आता. इथं समोर थांबलेलं आहे फिरोदिया साहेबांच्या बंगल्यापाशी. इथं कोपऱ्याला दिसत असून पोलीसवाल्याच्या पलीकडे थांबलेलं आहे. ही आमची फायनान्सवाले काका बघू शकता तुम्ही. आम्हाला पैसे जमा केले. आता आम्ही निघालो नाही का. हप्ता भरला, काही टेन्शन नाही महिनाभर. काय होतं माझा एक चालू हप्ता बाउन्स होतो. परत ते लपडे आहे माझ्या डोक्याला, काय सांगतो असा विषय. आता हप्ता वगैरे भरला, आता टेन्शन नाही. चाललो आहे घरी.